जीवनामध्ये जर तुम्हाला खूप पुढे जायचं असेल तर अशी कोणती 10 लक्षणं आहेत ज्याची मदत तुम्ही घेऊ शकता, त्या 10 सवयी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणू शकता, तेच आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण, आणि दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी, रविवारी संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोड करत असते. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्या मोबाईलला सुद्धा नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पहिलं लक्षण, पहिली सवय म्हणजे क्षमा. मला माहिती आहे की आपल्यासोबत कोणीतरी खूप वाईट वागलं तर त्याला क्षमा करणं खूप अवघड आहे, पण आपल्याला ते करायचंय. त्याचं कारण असं की क्षमा केल्यामुळे आपण मोठे होतो आणि त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीची क्षमा मागितल्यामुळेही आपण मोठे होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याकडून चुका होतील त्या वेळेला समोरच्या व्यक्तीची क्षमा मागायची. ज्या वेळेला समोरच्याकडून चूक होईल त्या वेळेला त्याला क्षमा करायचं. त्याच्याशी कसं वागायचं हा भाग पुढचा झाला, पण पहिली स्टेप असते की त्याला क्षमा करणं. त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते. त्या व्यक्तीकडून मिळणारी जी निगेटिव्हिटी आहे ती कमी होण्यास मदत होते आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीला क्षमा करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे चांगले भाव निर्माण होतात ते त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याबद्दल छान वाटायला लागतं. तो व्यक्ती सुद्धा आपल्यासोबत त्या चुका करत नाही. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्वतःच्या बाबतीत चुकतो, जेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यायला चुकतो त्या वेळेला स्वतःची क्षमा मागून स्वतःला सुद्धा क्षमा करणं गरजेचं आहे. आपण खूप आगळ्या वेगळ्या वेळी झोपतो, उठतो, आपण शरीरावरती खूप अत्याचार करतो, आपण नको ते खातो, नको त्या वेळेला खातो, आपण आपल्या ह्या इतक्या सुंदर शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःची, आपल्या शरीराची माफी मागायची आहे आणि स्वतःला क्षमा देखील करायचं आहे आणि क्षमा केल्यानंतर स्वतःसोबत छान वागायला सुरुवात करायची आहे. सतत इतरांना क्षमा केल्यामुळे, इतरांची क्षमा मागितल्यामुळे, स्वतःवरती दया केल्यामुळे, स्वतःची क्षमा मागितल्यामुळे आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. आपल्या रागावरती नियंत्रण यायला सुरुवात होते. समोरचा व्यक्ती चुकीचा वागला तर आता आपण त्या व्यक्तीला क्षमा करून इथून पुढे त्या व्यक्तीसोबत कसे संबंध ठेवायचे आहेत याचा आपण विचार करतो, ना की आपण त्याच्या चुकांचा त्रास करून घेतो. दुसरं लक्षण, दुसरी सवय म्हणजे मृदुता, कोमलता. आपल्याला आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये मृदुता आणायची आहे, कोमलता आणायची आहे. जर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अहंकार असेल तर तो दूर करायचा आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपल्याला छान मृदू कोमलच वागायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या शरीराची, आपल्या मनाची सुद्धा कोमलतेने काळजी घ्यायची आहे. कसंही शरीराला वागवायचं, कसंही काम करायचं, कितीही काम करायचं, कसेही विचार करायचे, सतत स्वतःला त्रास करून घ्यायचा, हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोमलता घेऊन यायची आहे. मृदुता, शांतता, आनंद घेऊन यायचा आहे. जेव्हा आपल्यामधला अहंकार कमी होईल त्याच वेळेला आपण ही कोमलता आपल्या जीवनामध्ये आणू शकणार आहोत आणि त्याचा आनंद घेऊ शकणार आहोत. सतत जर आपण एखाद्या अहंकारामध्ये असू तर आपल्याला अजिबातच छान शांत वागणं जमणारच नाहीये. आपल्या शरीराचा, आपल्या धर्माचा, आपल्या संपत्तीचा, कोणत्याही गोष्टीचा आपल्याला अहंकार करायचा नाही. जर आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, थोडक्यात आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कोमलता असेल, मृदुता असेल तर आपल्याकडे अशाच गोष्टी अट्रॅक्ट होणार आहेत ज्या शांत असतील, कोमल असतील, मृदुमय, आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी, सगळ्या परिस्थिती, सगळ्या संधी, सगळे लोक आपल्याकडे त्याच स्वभावाचे अट्रॅक्ट होणार आहेत आणि ह्यामुळे आपण जीवनामध्ये भरपूर प्रगती करू शकणार आहोत. जितकं आपल्याकडे अहंकार असेल तितके आपण एकटे पडणार आहोत आणि जितके आपण कोमल मृदू असणार आहोत तितक्या संधीच तितकी चांगली आणि तशीच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. तिसरं लक्षण म्हणजे प्रामाणिकपणा, सरळपणा, साधेपणा. जितके आपण सरळ आणि प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, मग ते कोणतेही असू देत,
आपल्या घरामधलं काम करतानाचे प्रामाणिक प्रयत्न असू देत, आपल्या करिअरमध्ये काम करतानाचे प्रामाणिक प्रयत्न असू देत, एखाद्या नात्यामधले आपले प्रामाणिक प्रयत्न असू देत, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार आणि ते चांगलंच असणार आहे. जितकं आपण आपल्या स्वतःशी आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या मंडळींशी प्रामाणिक राहणार आहोत, तितकी आपली भरभराट होणार आहे. आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या कामामध्ये जर आपण सतत प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो तर त्या प्रयत्नांचं यश आपल्याला नक्कीच मिळेल. कधी कधी थोडा वेळ होईल, पण हार न मानता हा प्रामाणिकपणा आपल्याला सोडायचा नाहीये, तो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. कारण त्याचं फळ जे आहे ते उत्तमच असणार आहे. आपले जे काही कष्ट आहेत, जे काही कष्ट आपण प्रामाणिकपणाने केलेले आहेत, सरळ मार्गाने केलेले आहेत, त्याचं फळ उत्तम असणार आहे आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये खूप उंची गाठणार आहोत. चौथं लक्षण, चौथी सवय म्हणजे विचारांची शुद्धता, आत्म्याची, मनाची शुद्धता, जीवनामधली तृप्ती, समृद्धी, हे सगळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सतत आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यामध्ये, वाचनामध्ये ठेवायच्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक होईल. आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच विचारांची पवित्रता, विचारांची शुद्धता. आपलं जीवन वैचारिक दृष्ट्या श्रीमंत करायचा प्रयत्न आपल्याला नेहमी करत राहायचा आहे. कारण त्यामुळे आपल्याला शांतता मिळणार आहे, आपल्याला यश मिळणार आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की आपल्याला गोष्टींमुळे होणारा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे. पाचवं लक्षण, पाचवी सवय म्हणजे सत्य. नेहमी आपण लहानपणापासून शाळेमध्ये सुविचार लिहित आलोय, वाचत आलोय, आपल्या मुलांना शिकवत आलोय की नेहमी खरे बोला. तेच आपल्याला थोडंसं सिरियसली घ्यायचंय. खरं काय, खोटं काय ह्याचं योग्य नॉलेज आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती जर चुकीचं वागत असेल तर त्याला आपण कितपत सपोर्ट केला पाहिजे हे सुद्धा आपल्याच हातामध्ये आहे. बऱ्याचदा आपण क्षणिक सुखांना बळी पडतो. आपण प्रत्येक सिच्युएशन मध्ये हा विचारच करत नाही की ही जी सिच्युएशन आहे, ही जी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झालेली आहे आणि त्याचा जो आपण उपाय काढलेला आहे तो खऱ्याला धरून आहे का. आपल्याकडे कितीही ज्ञान असलं, आपण कितीही शिक्षण जरी घेतलेलं असलं तरी देखील खरं काय आणि खोटं काय आहे ह्या गोष्टीचं मूल्यमापन करण्यात आपण कमी पडतो. बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की सगळेजण करतायत म्हणून आपण करायचं, पण आपल्याला थोडंसं आपल्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. जे काही आपण करणार आहोत त्याचा अर्थ काय आहे. एखादी गोष्ट करताना त्याचा खोलवर अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्याच्या मागचं खरं काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एखादी गोष्ट आपण करतोय, सगळेजण करतात म्हणून आपण करतोय असं नाही करायचं. ते करतोय ते आपण चांगलंच करतोय, पण त्याच्या मागचं सत्य काय आहे ते आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण फक्त पाळत आलेलो आहोत, जसं की पाळीच्या दरम्यान देवपूजा न करणे. अजूनही खेडोपाड्यामध्ये पाळीच्या दरम्यान वेगळं बसवलं जातं, पण ते का केलं जातं, त्या कृतीमागचं सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. असं म्हटलं जातं की घराच्या समोर पपईचं झाड नसावं, जांभळाचं झाड नसावं, पण मग ते तसं का आहे, त्याच्या मागचं सत्य काय आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. दारामध्ये रोज दिवा लावावा, तर मग तो दिवा का लावावा, त्यामुळे काय होणार आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण चालत आल्यात म्हणून करतोय, पण त्याच्या मागचं सत्य, त्याच्या मागचं खरं आपल्याला माहितीच नाहीये. प्रत्येक गोष्ट आपण करतोय त्याच्या मागे एक सत्य आहे आणि ते वैज्ञानिक सत्य आहे. ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहे. सहावं लक्षण, सहावी सवय म्हणजे संयम. आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि त्या परिस्थितींना सामोरं जाताना आपण कोणत्या पद्धतीने सामोरं जातोय हे खूप महत्त्वाचं असतं. संयमाने, शांततेने आपल्याला प्रत्येक परिस्थितीला सामोरं जायचंय. मग ती चांगली परिस्थिती असू देत किंवा वाईट परिस्थिती असू देत. चांगल्या परिस्थितीचा जसा आपण स्वीकार करतो, ज्या संयमाने आपण चांगल्या परिस्थितीमध्ये वावरत असतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वाईट परिस्थितीला सुद्धा संयमाने सामोरं जायचं आहे. आपल्या कामामध्ये संयम ठेवायचा आहे. त्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार आहे, पण प्रयत्न करत राहायचा आहे.
जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांना संयमाची जोड देतो त्यावेळेला यश आपल्याला कडकडून मिठी मारण्यासाठी वाट पाहत असतं. आणि म्हणूनच कोणतंही काम करताना संयम ठेवून काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण संयम आणला, मग ती अगदी लहानातली लहान गोष्ट असू देत किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असू देत, संयम जर असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीमधून कोणत्याही गोष्टीमधून अगदी छान आणि शांतपणे तरून जाऊ, शांतपणे त्यामधून आपण बाहेर पडू. जी काही नकारात्मकता आपल्या आजूबाजूला आहे त्यासाठी इतरांना दोष देत राहणं किंवा मग आपल्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुकांना सतत आठवण करून स्वतःला सतत गिल्टमध्ये ठेवणं, यापेक्षा संयम ठेवून आजूबाजूच्या नकारात्मक परिस्थितीमधून कसं बाहेर पडायचं, आपल्याकडून झालेल्या चुकांमधून कसं आपण बाहेर पडू शकतो, त्या चुका सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार केला तर नक्कीच आपलं जीवन समृद्ध होईल आणि जीवनामध्ये आपण खूप पुढे जाऊ. 7वं लक्षण, 7वी सवय म्हणजे तप. स्वतःची सुधारित आवृत्ती निर्माण करण्यासाठी आपल्याला खूप तप करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला तपश्चर्या करावीच लागते. जर आपल्याला आपलं घर छान देखणं दिसावं असं वाटत असेल तर तिथे तप असतो, तिथे सजावट असते, तिथे तपश्चर्या करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. आपल्याला स्वतःला छान प्रेझेंट करायचं असेल तरी देखील आपल्याला तपश्चर्या करावी लागते, आपल्याला भरपूर व्यायाम करावा लागतो, आपल्याला आपला आहार उत्तम ठेवावा लागतो, आपल्याला आपले विचार छान सुंदर ठेवायचे असतील तरी देखील आपल्याला भरपूर तपश्चर्या करावी लागते, ध्यान करावं लागतं, वाचन करावं लागतं, सतत स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपल्याला जर चांगल्या पदावरती काम करायचं असेल तर आपल्याला भरपूर तपश्चर्या करावी लागते. आपल्याला जर जेवण करायचं असेल तर आपल्याला आधी तपश्चर्या करावी लागते, तप करावा लागतो. आपण महिनाभर काम करतो, मग आपल्याकडे पैसे येतात, मग आपण आपल्या कष्टांनी छान जेवण बनवतो आणि मग आपण ते खातो. तपश्चर्या, तप केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. जर एखादी परिस्थिती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवी असेल तर त्यासाठी आपल्याला आनंदाने तपश्चर्या, प्रयत्न, संघर्ष हा करावाच लागेल. तो संघर्ष करताना, ती तपश्चर्या करताना, तो तप करताना आपल्याला रडायचं नाहीये. त्याचा जो रिझल्ट असणार आहे तो खूप छान असणार आहे, तो डोळ्यासमोर आणायचा आहे आणि ह्या संघर्षाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. या संघर्षाला आपण आनंदाने सामोरं जायचं आहे. सफर खूबसूरत है मंजिल से भी, हे गाण्यामधून आपण ऐकलंय ना, ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. 8वं लक्षण, 8वी सवय म्हणजे त्याग. आपण आपल्या जीवनामध्ये रोज बरेचसे त्याग करत असतो, इतरांसाठी आनंदाचा सुद्धा त्याग करतो. नंतर आपण त्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवतो की मी असं केलं, तुझ्यामुळे मला हे करता नाही आलं, तुला वेळ दिला म्हणून माझं स्वतःकडे दुर्लक्ष झालं किंवा माझ्या कामाकडे दुर्लक्ष झालं, माझ्या आनंदाला मी मुकले, जर त्यावेळी मी तुझ्यासाठी हे केलं नसतं तर आता माझ्याकडे ह्या गोष्टी असत्या. असं बरंच आपण बोलत असतो, सतत सांगत असतो, एकमेकांना सांगत असतो की मला असं करावं लागतंय, मला तसं करावं लागतंय, त्यामुळे मला स्वतःसाठी वेळ मिळत नाहीये. पण ठीक आहे, आपल्या हातून त्याग होतोय, आपण आपल्या आनंदाचा त्याग करतोय, आपण दुसऱ्यांसाठी जगतोय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना. स्वतःकडे दुर्लक्ष करणं, स्वतःच्या आनंदाचा त्याग करणं ही खूप चांगली गोष्ट आहे असं मी नाही म्हणत. पण जर 10-20% आपल्याकडून ते होत असेल, इतरांसाठी आपल्या आनंदाचा जर आपल्याकडून त्याग आपण करत असू, इतरांसाठी आपल्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी जर आपण कमी पडत असू तर मग ते चांगलंच आहे ना. आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला ना, म्हणून आपल्याला त्यावेळेला ती गोष्ट मिळाली नाही. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये अशा गोष्टी असतात की त्यावेळेला मला हे मिळालं नाही, त्यावेळेला मला ते मिळालं नाही. पण ज्या वेळेला आपल्याला जे मिळालेलं नाहीये त्या वेळेला आपण कोणा ना कोणासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट मिळालेली नाहीये. मग सतत दोष देण्यापेक्षा, त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या हातामधून काहीतरी चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची जाणीव स्वतःला करून द्यायची. त्याग केल्यामुळे जो त्रास आपल्याला होतो ना तो कमी होतो. त्याचबरोबर घरामध्ये आपण खूप गोष्टींचा साठा करून ठेवलेला असतो, आपल्या कपाटामध्ये कपडे मावत नसतात. आपल्याला थोडंसं ना या सुद्धा गोष्टींकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे.
आपल्या घरामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नाही लागत, त्या उगीचच पडून आहेत, त्यामुळे उगीचच पसारा वाढलाय, त्या गोष्टींचा त्याग करूयात, त्या गोष्टी आपण गरज म्हणताना देऊयात. आपल्याकडे भरपूर कपडे असतात, कपाट उघडलं की बदाबद बाहेर पडतात. थोडंसं कपडे घेण्याचा आपण त्याग करूयात. आहे ते कपडे आधी वापरूयात, रिपीट कपडे घालूयात, तेच तेच कपडे पुन्हा घालूयात. काय हरकत आहे? कोण काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय ही भावना जी आहे ती खूप आनंददायी आणि समाधानी असते. त्यामुळे घरामधल्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत वापरून संपत नाहीत तोपर्यंत मी नवीन गोष्टी घेणार नाही, किंवा ज्या गोष्टींचा मला वापर नाहीये त्या गोष्टी मी ज्यांना त्याची गरज आहे त्यांना देईन, मी त्या गोष्टींचा त्याग करेन. हे लक्षण, ही सवय जर आपण आपल्या जीवनामध्ये आणली तर आपल्या कपाटातली गर्दी कमी होईल, त्याचबरोबर आपल्या घरातला पसारा कमी होईल आणि त्याचबरोबर विचारांमध्ये समृद्धी येईल. आपल्याकडे असलेल्या चांगल्या गुणांमध्ये सुद्धा भर होईल. 9वं लक्षण, 9वी सवय म्हणजे सोडून देणं. इथे माझं काहीच नाहीये, हे माझं, हे तुझं, माझ्याकडे इतकं आहे, तुझ्याकडे तितकं आहे, हे सगळं आपण सोडून देऊयात. कारण आपल्याला एक दिवस हे सगळं सोडून जायचंय. मग प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी मन अडकून ठेवण्यापेक्षा, प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्यापेक्षा, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा, प्रत्येकाचं चुकीचं वागणं अगदी गच्च धरून ठेवण्यापेक्षा सगळं सोडून देऊयात. हां, आज ही व्यक्ती माझ्यासोबत चुकीची वागली, ठीक आहे, मी तिला क्षमा केलं. दुसऱ्या दिवशी माझ्याशी ती चांगल्या वागली आहे. मग ती जर व्यक्ती आपल्यासोबत 10 वेळा चांगल्या वागत असेल तर एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडून एखादी चूक झाली तर सोडून देऊयात. जेव्हा आपण बऱ्याच गोष्टी सोडून देऊ त्यावेळेला आपल्याकडे जास्त गोष्टी अट्रॅक्ट होणार आहेत. जितकं आपण सोडून देणार आहोत तितकं आपल्याला मिळत जाणार आहे. ज्या वरवरच्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींमुळे अहंकार करणं किंवा दिखावा करणं यात काहीच अर्थ नाहीये. आपल्याला जाताना काय घेऊन जायचंय? काहीच नाही. आपण फक्त सगळं अनुभवणार आहोत आणि या इतक्या मोठ्या जगामध्ये, या इतक्या मोठ्या विश्वामध्ये आपण फक्त एक टिंब आहोत. मी तर म्हणेन त्या टिंबापेक्षा सुद्धा आपण कमी आहोत. मग इतका अहंकार, इतकं सगळं धरून ठेवणं कशासाठी? काय गरज आहे? सगळं आपण सोडून द्यायला लागलो ना की आपलं जगणं बघा किती हलकं होईल, आपल्याला किती छान वाटेल. आणि उगाचच माझं तुझं करण्यापेक्षा सगळं आपलं आहे, आणि हे जे सगळं आपलं आहे ना हे शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार नाहीये. त्याच्यामुळे सगळं धरून बसण्यापेक्षा हलकं होऊयात, छान जगूयात. उंच उडायचं असेल तर मनाने हलकं व्हावं लागतं. आणि 9वी सवय म्हणजे हीच आहे की मनाने हलकं होणे, सोडून देण्याचा प्रयत्न करत राहणे, प्रत्येक गोष्ट धरून न ठेवणे. 10वं लक्षण, 10वी सवय म्हणजे ब्रह्मचर्य. आता तुम्हाला हसू येईल की आम्ही तर संसार करतोय, मग ब्रह्मचर्य कसं पाळायचं? ब्रह्मचर्य म्हणजे काय? जितक्या आपल्याला गोष्टी लागतात तितकाच त्याचा वापर करायचा. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वतःकडे आकर्षित करतात, पण प्रत्येकच गोष्ट घेणे आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये प्रत्येकच वस्तू घेऊन आणणं तितकं गरजेचं आहे का? त्याचाही थोडा विचार करायचा. आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे भरपूर पैसा आहे, मग घ्यायला काय हरकत आहे? घ्यायला काहीच हरकत नाहीये, पण आपल्याला सगळ्या सिच्युएशनमध्ये राहण्याची सवय असणं खूप गरजेचं आहे. कधी कोणती वेळ येईल आपण नाही सांगू शकत. त्यामुळे जसं आपण सगळ्या सुखसुविधांनी आपलं जीवन समृद्ध करून घेतलेलं आहे, अगदी तसंच देव न करो असं कधी झालं की आपल्याला एखादी गोष्ट ज्याची आपल्याला सवय होती ती आता आपल्याला मिळत नाहीये, त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये न डगमगता आपल्याला तसं सुद्धा जगण्याची सवय असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपला आत्मविश्वास कोसळायला वेळ लागत नाही. जितकं आहे तितक्यामध्ये छान राहता सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. आणि जर आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल, जर आपल्याला एखादी गोष्ट वेळेत मिळाली नाही तर त्यावेळेला ती गोष्ट का मिळाली नाही म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा त्या परिस्थितीमध्ये काहीतरी नियोजन करून, काहीतरी तोडगा काढून त्या परिस्थितीमधून बाहेर पडता सुद्धा येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला संसार करत परमार्थ साधायचा आहे, हे वाक्य मी बऱ्याचदा ऐकत असते आणि ते आपल्याला ऐकायचं नाहीये, तर ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. त्याचबरोबर ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर भरपूर ज्ञान घेणं, ज्ञान घेत राहायचंय. जिथे मिळेल तिथून आपल्याला ज्ञान घ्यायचंय, भरपूर वाचायचंय, भरपूर छान छान ऐकायचंय, छान छान गोष्टी शिकायचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे सुद्धा जीवनामध्ये येणाऱ्या वाईट परिस्थितींना आपण अगदी सहज सामोरं जाऊ शकू असं मला वाटतंय.
ही 10 लक्षणं स्वतःच्या आयुष्यामध्ये आणणं, स्वतःला या 10 सवयी लावून घेणं खूप कठीण आहे. पण 100%पैकी 20% जरी आपण या सवयी आपल्या जीवनामध्ये आणल्या तर नक्कीच आपलं आयुष्य खूप समृद्ध व्हायला सुरुवात होईल. इथपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच अशाच एका नवीन छानशा विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बाय.